नमस्कार. आज शिकणार आहोत डबल रेष कशी काढायची इझिली. हे बघा, आपल्याला 4 बोटं घ्यायचे आणि अशी रांगोळी लूज सोडायची. या पद्धतीने बघू शकता तुम्ही. आपल्याला 4 बोटं घ्यायचे. अंगठी नाही घ्यायची, फक्त 4 बोटांमध्ये अंगठा मध्ये दाबून लूज सोडायची आपल्याला रांगोळी. अशा पद्धतीने बघा मी कसं पकडलंय बघू शकता तुम्ही. 4 बोटं घेऊन अंगठामध्ये ठेवून आपल्याला लूज सोडायची आहे आणि शेवटची अंगठीचा वापर नाही करायचा आहे, फक्त 4 बोटांचा वापर करायचा आहे आपल्याला. अशा पद्धतीने बघा आपण रेषा काढू. हे बघा, डबल रेष सहज तुम्ही शिकू शकता इझिली. फक्त आपल्याला 4 बोटं घ्यायचे आणि अंगठामध्ये ठेवून लूज सोडायची आहे रांगोळी. अशा पद्धतीने हे बघा, सुंदर अशा डबल रेषा. प्रॅक्टिस लागेल पण नक्की येईल, नक्की ट्राय करा. हे बघा, अशा पद्धतीने डबल रेषा तुम्ही शिकू शकता. हे बघा, 4 बोटं घेतली मी. अजून दाखवते तुम्हाला. 4 बोटं घेऊन अशी रांगोळी घ्यायची आणि अशा रेषा पाडायच्या. आपल्याला लूज सोडायची रांगोळी अशा पद्धतीने. हे बघा, 4 बोटं घेऊन अंगठामध्ये टाकून आपल्याला रांगोळी पकडून लूज सोडायची थोडी. हे बघा, अशा पद्धतीने मध्ये अंगठा लावायचा आहे म्हणजे डबल रेष होईल. 3 बोटांमध्ये आपल्याला अंगठा दाबायचा आहे म्हणजे, आणि नंतर आपल्याला लूज सोडायचं आहे. अशा पद्धतीने बघा, अंगठी आहे ना शेवटची, तिचा वापर नाही करायचा आपल्याला. फक्त 4च बोटं लावून हे अशी डबल रेष तयार करायची आपल्याला. 3 बोटांमध्ये आपल्याला अंगठा ठेवून, हे बघा 3 बोटांमध्ये आपल्याला अंगठा ठेवून. आता हे बघा, 5 बोटांनी आपण शिकणार आहोत डॉट कसे काढायचे. 5 बोटं घ्यायचे अशा पद्धतीने. हे बघा, अशी रांगोळी आपले सरळ म्हणजे त्या होलीतनं आपल्याला रांगोळी पडायला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने आपण डॉट काढणार आहेत. पूर्ण व्हिडिओ बघत जा म्हणजे कळेल. हे बघा, 5 बोटांनी आपल्याला डॉट काढून घ्यायचे. थेंब मोठे छोटे सगळे थेंब पाडूया अशा पद्धतीने. हे बघा, सहज आपण डॉट पाडू शकतो. यूजफुल व्हिडिओ आहे, नक्की पहा माझे व्हिडिओ पूर्ण बघत जा म्हणजे कळेल. भरपूर मी शिकवण्यासाठी व्हिडिओ टाकते. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हे बघा, 5 बोटं घेऊन आपल्याला अशा पद्धतीने पुढंही सरकवून डॉट पाडायची आहेत. अंगठा पुढं सरकवायचा आपल्याला. हे बघा, 5 बोटांमध्ये घेऊन मी अंगठा पुढं सरकवून रांगोळी कशी खाली टाकते, मग डॉट तयार होतो आपला. 5 बोटं घेऊन अशा पद्धतीने डॉट पाडायचे आपल्याला. अंगठ्याने हळूहळू रांगोळी बाहेर सोडायची. हे बघा, अंगठ्याने आपल्याला रांगोळी थोडी थोडी बाहेर सोडायची. अशा पद्धतीने बघू शकता. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा शिकवण्याची पद्धत कसा वाटला व्हिडिओ. हे बघा, अशा पद्धतीने अंगठ्याने आपल्याला पुढं सरकत जायची. मुठीतनं आपल्याला रांगोळी पाडायची 5 बोटं घेऊन. ह्या होलेतनं आपल्याला रांगोळी सोडायची. बघा, अशा पद्धतीने मुठीतनं. सगळ्यात सोपी पद्धत ही, मुठीतनं डॉट पाडायची. हे बघा, इथून रांगोळी निघते. हे बघा, मुठीने आपण रांगोळी पाडू शकतो, डॉट पाडू शकतो आपण मुठीने सहज. ही सगळ्यात सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा, किती सोप्या पद्धतीने आपली मुठीने डॉट पडतात. बघा, बघू शकता तुम्ही.
हे बघा, मी अजून एक वेळा सांगते, 4 बोटं घेऊन आपल्याला डबल रेष शिकायची आहे ना, तर अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी पकडायची आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा. आणि आपल्याला त्याच्यात डिझाईन काढायची आहे, थोडं मागं पुढं सरकवून. हे बघा, डबल रेस आपण जशी काढली तशा पद्धतीने आपल्याला मागं पुढं सरकवायचे. हे बघा, ऑटोमॅटिकली डिझाईन तयार होते अशा पद्धतीने. हे बघा, दुसरी डिझाईन ही तयार होते, झालर डिझाईन. सोप्यात सोपी पद्धती नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ मी आणेल. धन्यवाद.